डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दलित संघटनेच्या वतीने भीमटोला आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला वेगळं वळण मिळालं असून पोलिसांनी आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाल्याचं दिसून आलं। पेट्रोल अंगावर ओतून घेऊन आत्मदहन करणाऱ्या तरुणांसह काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केलाय। पाहूयात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर सकाळी 11 वाजेच्या सुमारास विविध दलित संघटनेच्या वतीने भीमटोला नावाचं आंदोलन सुरू केलं। मात्र 2 तास उलटूनही या आंदोलनाची दखल विद्यापीठ प्रशासन घेत नसल्यामुळे अखेर हे आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आणि त्यानंतर सचिन निकम या आंदोलनकर्त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलीस सतर्क असल्याने पुढील मोठा अनर्थ टळला। परिणामी यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। शेवटी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली आणि हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला। विशेष म्हणजे 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी विद्यापीठामध्ये अचानक घुसलेल्या 30 ते 35 जणांच्या टोळक्यांवर कारवाई करावी यासाठी हे आंदोलन सुरू होतं। विद्यापीठ प्रशासनाने जी दडपशाही विद्यापीठामध्ये लागलेली आहे, त्यांनी पत्रक काढले की परवानगीशिवाय विद्यार्थ्यांनी यायचं नाही, कार्यकर्त्यांनी यायचं नाही। त्याचा निषेध म्हणून सामूहिकरित्या आम्ही आत्मदहनाचा प्रयत्न केला। आम्ही स्वतः अंगावरती पेट्रोल घेऊन पेटून घेण्याचा प्रयत्न केला। आज पोलिसांनी मध्यस्थी करून आमचा जीव वाचवला, परंतु हिटलरशाही जर बंद केली नाही तर उद्या आम्ही सर्वजण